नमस्कार मित्रांनो, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। फक्त ग्रॅज्युएशन वरती रोज भरती सुटते, रोज ग्रॅज्युएशन वरती भरती सुटलेली आहे। तर ती भरती काय आहे आणि त्याची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व सिलेबस वगैरे सगळं माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघा। त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या वेबसाईटला थोडं व्हिजिट करायला विसरू नका, कारण सगळी माहिती आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे। पीडीएफ वाचायची गरज नाही, इतर कुठल्याही वेबसाईटवर जायची गरज नाही। प्रत्येक वेबसाईटमध्ये ह्या पानावर त्या पानावर जावा, इकडे जावा तिकडे जावा, सगळं असतं, पण आपल्या वेबसाईटवर अचूक चांगल्या प्रकारची सिंपल माहिती आहे। लक्ष द्या बघा, तुम्हाला जायचं नवीन नोकरी, या ठिकाणी गुगलला सर्च करायचं नवीन नोकरी, इथं एक नंबरला वेबसाईट येईल, तिथं क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारची माहिती तुम्हाला दिसणार आहे, सुटसुटीत साधी सोपी। तर आपण आज या भरतीची माहिती बघणार आहे। भरतीचं नाव आहे OICL असिस्टंट भरती 2025, 500 जागांची भरती आहे। ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये भरती सुटलेली आहे। फक्त आणि फक्त तुम्हाला काय पाहिजे, असिस्टंट पदाची भरती आहे। फक्त ग्रॅज्युएशन, फक्त ओनली ग्रॅज्युएशन। नेक्स्ट बघा, या ठिकाणी आता या ठिकाणी पदनिहाय कास्टनिहाय जागा अशी माहिती कुठंच नाही, कास्ट जागा कुठंच नाही। तर बघा पदनिहाय युआर साठी 224 जागा, ओबीसी साठी 124, एससी साठी 72, एसटी साठी 37 आणि 13 जागांची भरती कशासाठी आहे, पीडब्ल्यूबीडी साठी आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, शारीरिक पात्रता या ठिकाणी काय आहे, फक्त दृष्टी दोष नसावा, सदृश्य तुम्हाला काय बघता येईल। त्यानंतर नेक्स्ट आहे 31/7 रोजी वय असणार तुमचं 21 ते 30 वर्ष आतमध्ये पाहिजे। त्यानंतर सूट मिळणार एससी एसटी साठी 5 वर्ष, ओबीसी साठी 3 वर्ष आणि पीडब्ल्यू साठी 10 वर्षाची सूट शासनाच्या नियमानुसार मिळणार आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी पदानुसार पेमेंट स्केल काय असणार आहे, 22,400 ते 62,265 एवढं पेमेंट स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। 40,000 प्लस प्रतिमाह भत्ते एवढं पेमेंट स्केल या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर बघा एससी एसटी पीडब्ल्यूडी एक्स सर्व्हिसमॅन साठी फी असणार आहे 100 रुपये आणि इतर सर्व ओपन वगैरे ओबीसी साठी फी असणार आहे 850 रुपये फी या ठिकाणी ऑनलाईन तुम्हाला पेड करावी लागणार आहे। नेक्स्ट बघा, या ठिकाणी इथं भारतातील सर्व राज्यांमध्ये शाखामध्ये तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळेल। आता परीक्षा कशी असणार आहे, 2 परीक्षा आहेत, एक प्रिलिम परीक्षा असणार आहे आणि एक मेन परीक्षा असणार आहे। 2 परीक्षेमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि सिलेक्शन करायचं। तर त्यासाठी बघा, या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज मध्ये 30 प्रश्न 30 गुण 20 मिनिटे, रिजनिंग ॲबिलिटी मध्ये 35 प्रश्न 35 गुण 20 मिनिटे, न्यूमेरिकल ॲबिलिटी मध्ये 35 गुण 35 प्रश्न आणि 20 मिनिटे। त्यानंतर एकूण प्रश्न 100, एकूण गुण 100 आणि एकूण मिनिटे किती 60 मिनिटाचा वेळ या ठिकाणी तुम्हाला आहे कुठल्या प्रिलिम परीक्षेमध्ये। त्यानंतर नेक्स्ट आहे काय, मेन परीक्षा असणार आहे। त्यामध्ये रिजनिंगला 40 प्रश्न 50 गुण, इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न 50 गुण, त्यानंतर जनरल अवेअरनेस 40 प्रश्न 50 गुण, त्यानंतर कम्प्युटर नॉलेज 40 प्रश्न 50 गुण, न्यूमेरिकल ॲबिलिटी 40 प्रश्न 50 गुण, नंतर एकूण गुण प्रश्न किती असणार आहे, 200 प्रश्न असणार आहे। त्यानंतर 250 गुणांची परीक्षा असणार आहे आणि 2 तास वेळ या ठिकाणी असणार आहे तुम्हाला, 2 तासामध्ये परीक्षा असणार आहे। प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी मेन परीक्षेमध्ये फक्त तिथे 4 प्रश्न एवढे गुण निगेटिव्ह मार्किंग आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट बघा, अभ्यासक्रम कुठल्याही वेबसाईटवर नाही, चॅलेंज लावा। नेक्स्ट इंग्रजी भाषा, शब्दसंग्रह, व्याकरण आकलन, क्लोज टेस्ट, रिकाम्या जागा भरणे, चुका शोधणे, परिच्छेद विभागणी, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, हा सिलेबस कशासाठी आहे, इंग्रजी भाषेसाठी। आता बुद्धिमत्तासाठी काय असणार आहे, बुद्धिमत्तासाठी असणार आहे कोडी बैठक, व्यवस्था, कोडिंग डिकोडिंग, रक्तसंबंध, तर्कशास्त्र, निर्णय, दिशा, विधाने आणि निष्कर्ष एवढे कशासाठी असणार आहे, बुद्धिमत्ता चाचणी। आणि सकारात्मक अभियोग्यता, सरलीकरण, संख्या श्रेणी, द्वितीय समीकरण, माहितीचे विश्लेषण, गणित, नफा तोटा वेळ काम, सरासरी आणि वय एवढा सिलेबस असणार आहे। संख्यात्मक अभियोक्ता, सामान्य ज्ञान चालू घडामोडी 6 महिन्याचे असणार आहे। विमा क्षेत्रातील संबंधित माहिती, बँकिंग जागरूकता, स्तर, जीके, जनरल नॉलेज, राजधानी चेन्नई एवढं। आणि संगणक ज्ञानामध्ये मूलभूत संगणक मूलतत्वे, MS ऑफिस म्हणजे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, आउटलुक वगैरे सगळं, इंटरनेट नेटवर्किंग, ऑपरेटिंग सिस्टम, नंतर शॉर्ट कीज आणि ईमेल आणि ब्राउझर एवढ्या प्रकारचं काय तुम्हाला संगणक ज्ञान असलं आवश्यक आहे। असली माहिती कुठेही नाही, फक्त जायचं नवीननोकरी.com। नेक्स्ट बघा, पूर्व परीक्षा निवड प्रक्रिया कशी असणार आहे। पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, प्रादेशिक भाषेची
भाषा चाचणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी चालते, मराठी आलं पाहिजे. त्यानंतर अंतिम निवड होईल परीक्षा आणि चाचणीवरती. आता बघा या ठिकाणी महत्वाच्या भरतीच्या तारखा. या ठिकाणी बघा अर्ज सुरू होणार आहे 18/8 ला अर्ज सुरू होणार आहे. त्यानंतर शेवटची तारीख असणार आहे 8/9 म्हणजे सप्टेंबरच्या 8 तारखेपर्यंत तुम्हाला काय पाहिजे फॉर्म भरण्याची लास्ट तारीख आहे. त्यानंतर पूर्व परीक्षा असणार आहे 30/9 सप्टेंबरच्या 30 तारखेला परीक्षा असणार आहे. मुख्य परीक्षा असणार आहे 22/10 म्हणजे ऑक्टोबरच्या 22 तारखेला मुख्य परीक्षा असणार आहे. प्रादेशिक चाचणी असणार आहे 15/11/2025 रोजी प्रादेशिक चाचणी असणार आहे. म्हणजे त्या भागामध्ये राहत असलेली भाषा तुम्हाला आली पाहिजे. नेक्स्ट परीक्षा आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी सर्व दिले आहेत, तुम्ही चेक करून घ्या. चेक करण्यासाठी जायचं आहे नवीननोकरी.com. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. एवढं कष्ट घेतोय, जबरदस्त माहिती तुमच्यापर्यंत आणतोय, म्हणजे एक लाईक तर करायला लागते. लाईक केलं की आमचा उत्स्फूर्त वाढतो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचं कंटेंट द्यायचा आमचा प्रयत्न असतो. नेक्स्ट बघा या ठिकाणी दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक आणि PDF अशा प्रकारची माहिती कुठल्याही वेबसाईटवर जाऊन चेक करून चॅलेंज लावून बघा. अशा प्रकारच्या नवीन माहितीसाठी यश कॉम्प्युटर खानापूर या चॅनल सबस्क्राईब करा. नवीननोकरी.com ला व्हिजिट करा, अलाव करा आणि आमच्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करून ठेवा. नमस्कार, धन्यवाद.